शिव शंभूच अवतार। आता तयारी चालू केली लग्नाची आपल्या तर मिक्स करतोय दावई फाशी घ्यायला। दोस्तों मैं अभी पहुंच चुका हूँ औरंगाबाद जंक्शन में। पहला स्टॉप ले लिया है मैंने, तकरीबन 30 या 35 किलोमीटर का सफ़र तय करके इधर तक पहुंचा। और आगे का सीन देखो कैसे खतरनाक है कि नहीं। ऐसा सीन होगा तो ड्राइव करने में मज़ा भी आता है और अच्छा भी लगता है। अच्छा लग रहा है पेमेंट करके जरूर बताइए। मित्रांनो आपण पोहोचले आता उजनी धरणाच्या ब्रिजवरती डिकसळी गावात। कसा सीन भारी आहे का नाही। 8:15 वाजलेत, आपला अर्धा रस्ता झालेला आहे। हे उजनी धरणाचं बॅकवॉटर आहे। तर आपण पोचलो इथं, बघा सीन कसं आहे। पाणी या पुलापर्यंत लागलेलं असतं, म्हणजे इथपर्यंत या कटाड्यापर्यंत। उन्हाळा आहे म्हणून पाणी एकदम कमी झालेलं आहे। आता फुल भरलेलं असतं सगळे, ती शेती हे सगळे पाणी खाली जाते। या कट्ट्यापर्यंत पाणी असतं आणि तिकडे बघा वाळू काढायचं काम चालू आहे। शॉर्टकट या त्यामुळे ह्या रोडने चाललो आहे मी कधी ट्रेनने गेला असेल तर बघा ट्रेन इकडूनच जाते, तिकडे पलीकडे ट्रेन आहे। सीन कसा आहे बघा, भारी का नाही रस्ता खतरनाक। रेल्वेचा आवाज येतो का। पुण्याहून ट्रेन आलेली सोलापूरला चाललेली, तिकडे एकदम दिसणार नाही इथून। ती पलीकडे ब्रिज आहे, आपल्याला तिकडे पुढे गेल्यानंतर एक फाटक पण लागतं, तिकडे बघूया आपण गेल्यावरती। चला आता जातो मी पुढं। सकाळपासून का नाश्ता केला नव्हता त्यामुळे करमाळ्यात पोचलो मी आता। करमाळ्यातला फेमस वडापाव आहे चिंच खालचा वडापाव, तर ते 2 वडापाव घेतलेले मी, वडापाव खाल्ले। मंदिर ओळखलं असेल तर कमेंट करून सांगा आपण कुठं पोहोचलोय। आता मराठी पिक्चर मधला सर्वात हिट ठरलेला पिक्चर आहे, त्यांनी रेकॉर्ड ब्रेक कमाई केलेली, तो पिक्चर इथं शूट झालेला आहे। कमेंट करून सांगा। अशक्य सुंदर असा रस्ता बघू शकतो आपण, शॉर्टकट मारलेला आहे आणि कसा रस्ता आहे बघा, एक नंबर। आपण जवळजवळ येऊन पोहोचलेलो आहे। आता इथून फक्त 9 किलोमीटर आहे आपलं गाव। 9 किलोमीटर राहिले आपलं गाव फक्त। आता इथून बघू शकतो, आता पोहोचले आपण, आता एक 15 मिनिटात पोहोचलच। चला मग पहिल्यांदा काम करून घेतो। आता आपल्याला मंदिरात वगैरे जायचं आहे, ते पण बघून घेऊ। चला, मी 10:30 वाजता गावात पोचलो होतो, पण नशीब हो गांडू तो क्या करे का पांडू अशी काम झाली होती। कारण की मी पोचलो आणि नेमकं त्यादिवशी सकाळी जे आपलं थंब द्यायचं बटन असतं किंवा ते डिवाईस असतं तेच बंद पडलं होतं। हे बघू शकता आपण, हे थंब द्यायचं जे बटन आहे ना, हे डिवाईस तेच बंद पडलं होतं आणि त्याशिवाय काहीच करता येत नव्हतं। कारण आधार कार्डवरती आपल्याला पैसे काढायचे होते आणि बँकेचं KYC कंप्लीट करायचं होतं, तर ते होत नव्हतं। मग बसलो थोड्या वेळ आणि मग घरी गेलो 2 वाजेपर्यंत। तो म्हटला की झालं तर मी फोन करतो, त्याचा 2 वाजता फोन आला। त्यानंतर मी आलो इथं, आल्यानंतर त्यांनी आपलं आधार कार्ड लिंक वगैरे केलं, बँकेतून पैसे काढले बघा, आणि ते पैसे मोजतोय। यूट्यूब पहिलं पेमेंट आलं काय। यूट्यूबचं पहिलं पेमेंट
वसई गाव. हे गणपत का घर है इसका. और ये लिंबुनी का झाड़. उधर नानी शेंगा फोड़ रही है. दवाखाना है दवाखाना. उधर उधर ये दिख रहा है ना पीछे. किधर गया वो जूनागढ़ था उसका. जूनागढ़ था उसका. यहाँ हमारे राम मंदिर. वो राम मंदिर है हमारे इधर का. कैसा सुमसाम एरिया है देखो हमारे गांव में. शाम को बहुत भीड़ होती है. ये चिंच का झाड़ देखो पीछे. इधर गुड़ी पाड़े के बाद बहुत बड़ा सप्ताह पड़ता है. अभी रामनवमी का मंदिर. उधर ये शाळा अंगनवाड़ी है. ये ग्राम पंचायत है. वो मारुति मंदिर है. उधर दरगाह है. और ये शाळा है. और ये शाळा है जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. इधर इधर बगैर का में लड़की बैठते. और यहाँ सोए हुए सचिन जगताप सर. राहुल सर है इधर. राहुल सर है क्या. गेम खेल रहा है. यहाँ पे राहुल सर गेम खेल रहे पबजी. और ये भाजपा के युवा कार्यकर्ता है. पबजी क्या ये यहाँ पे कर रहे हो. काय नाही खेळतोय पबजी. शाविकाची शेव भाकर भाजलेल्या शेंगा. हे तात्या ही म्हातारी आई आणि कलिंगड आणि ओदर सोर आहे देखो. आओ खाना खाने के लिए. तिथं मेन म्हणजे काय विषय झाला. थंब द्यायचा असतो तो मशीनवरती. तो थंब द्यायचं मशीन ते बंद पडलं होतं. आणि KYC झालं म्हणजे KYC होतं आपलं. पण ते थंब दिल्याशिवाय पैसे निघत नव्हते आधार कार्डवरून. तसं ते काढायचे होते आपल्याला पैसे. मग ते आता 2 वाजता ते चालू होतं मशीन. त्याने फोन केला. मग 2 वाजता गेलो पैसे काढले. मग गावातल्या घरी गेलो चुलत्याच्या घरी. दुसऱ्या चुलत्याच्या घरी गेलो. तिथून आलो. मंदिर वगैरे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. मग आता हे आहे आपलं मामाचं घर. छोट्या मामाचं घर आहे रवी मामाचं. आणि तिकडं पलीकडं आहे ते मोठ्या मामाचं. ते दाखवतो तुम्हाला. आणि आता आपण म्हणजे मी तर आवरलं सगळं. जेवलं वगैरे. आता इथून जायचं आहे लगीन घरी. आता लगीन घरी जायचं आहे. आता लगेच मी आवरून घेतलं आहे. निघणार आहे थोडंसं. तुम्हाला दाखवतो शेत. आणि हे बघा आमच्या घराच्या पाठीमागं मामाच्या घराच्या पाठीमागं कारखाना आहे. इकडं मामाचं शेत आहे हे सगळं. दाखवते घेऊन पुढं जाऊन तुम्हाला थांबा. हे एक घर आहे बघा. हे मोठ्या मामाचं घर आहे. आणि हे इथून सगळी शेती मामाची. ते तिकडं आंब्याची झाडं दिसत आहेत तिथपर्यंत. इथं आंब्याची झाड आहेत बघा तिथपर्यंत. तिकडं लिंबाचं झाड. आणि इकडं असं वरतीपर्यंत आहे कारखान्याकडे एकदम चिटकून. इथं लिंबाचं झाड आहे. त्या सॉरी लिंबाचं नव्हते जांभळाचं. आणि इथं विहीर आहे ह्याच्या पाठीमागं. कडव्याच्या पाठीमागं विहीर आहे. आणि एक घर आणि एक कारखाना. एवढ्या जवळ कारखाना आहे बघा. मळीचा लय वास येतो कधी कधी. तर ते जे काळं असतं ते त्याचं राख ते सगळे घरावरती येऊन पडत असते. तर चला आता मी निघतो. जाऊया लगन घरी आता.